तुम्हाला कंटेंट क्रिएशनमध्ये यायचंय, पण काही गोष्टी जे तुम्ही चुकीचे करताय. तर आपण फंडामेंटली ही गोष्ट ब्रेक करूया. कंटेंट क्रिएशन म्हणजे तरी काय? कंटेंट क्रिएशन म्हणजे तुम्ही एक प्रकारचा डेटा बनवताय आणि तो टेक्नॉलॉजीच्या वेगळ्या-वेगळ्या विभिन्न सोशल मीडियाजवर अपलोड करताय. डेटा क्रिएशन म्हणजे काय? तुम्ही जर मला विचाराल, तर मी म्हणेल, तुम्ही जेव्हा तुमचा फोन घेता आणि स्वतःला रेकॉर्ड करता, त्यानंतर तो व्हिडिओ किंवा ते तुमचं लिहिलेली पोस्ट कोणत्याही सोशल मीडियावर शेअर करता. तर ह्यामध्ये तुम्ही एक डेटा बनवला आणि तो डेटा डिस्ट्रिब्यूट केला. खूप जास्त टेक्निकल नाही होणार आहे आपण, पण काही फंडामेंटल गोष्टी सांगणं महत्त्वाचं आहे. आता कंटेंट क्रिएशनमध्ये तुमच्या फोनला माहिती नाही, की तुम्ही कोणत्या प्रकारचा व्हिडिओ बनवणार आहे किंवा तुमचं बॅकग्राऊंड काय आहे. तुम्ही रॉकेट सायन्सपासून फार्मिंगपर्यंत काहीही शिकू शकता. तुम्ही गिटार किंवा डान्स, आर्ट किंवा कोणाला मॅथेमॅटिक्स, गणितात इंटरेस्ट आहे किंवा क्रिकेटमध्ये इंटरेस्ट आहे. सगळ्या प्रकारचं कंटेंट बनवू शकता. इथे काहीही बाउंडरी नाही आणि त्यामुळं मी म्हणतो, की कंटेंट क्रिएशनमध्ये सगळ्यांसाठी त्यांची जागा आहे. पण, पण, पण खूप लोकं तरी घाबरतात आणि व्हिडिओ किंवा काही ह्यात बनवत नाही. खूप सारे प्रश्न येतात डोक्यामध्ये, की कोण ऐकणार माझं? हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. खूप सेल्फ डाऊट पण येतं, की हे टाकलं तर मला माझी मित्रमंडळी बघणार आणि हसणार किंवा काहीतरी कमेंट टाकणार किंवा हे टिक नाही होणार किंवा ओव्हर अँबिशन हा व्हिडिओ व्हायरल होईल का? हा लोकांना आवडेल का? ह्याला किती लाइक्स येईल? आणि सुरुवातीला लोकं टाकायला मदत चालू करतात. पण, पण ते ओव्हर अँबिशन सॅटिस्फाईड नाही नसल्यावर बंद करून टाकतात. तर जर, जर तुम्ही कंटेंट क्रिएशनच्या जर्नीमध्ये आज आला आहात, तर ही प्लेलिस्ट जरूर बघा. ह्यामध्ये आपण सगळं काही ब्रेकडाउन करून दाखवणार, की कंटेंट क्रिएट कसं होतं? काय क्रायटेरियाज असतात? मेंटल फ्रेम काय पाहिजे? इमोशनल सेंटरिंग काय असतं? तुम्ही तुमच्या क्युरिओसिटीला कसं सतत, सतत, सतत पुढे ठेवू शकता? आणि कोण लोकं आहे, जी तुमची ऑडियन्स बनणार? ऑडियन्स बनण्यासाठी तुम्हाला काय सब्जेक्ट पाहिजे? अशा काही गोष्टी आहे माझ्या डोक्यामध्ये सध्या, जे मी ह्या व्हिडिओजच्या माध्यमातून आपल्या मराठी मुलांसाठी रेकॉर्ड करणार आहे. आणि हे आत्ता माझ्यासाठी नॅचरल झालंय. पण, पण, पण आज हे नॅचरल आहे, ह्यासाठी मी मागचे 10, 15, 20 वर्ष खूप मेहनत घेतली. शिक्षणाच्या बाहेर जाऊन ट्रॅव्हल करून, ऑफिस थ्रू ट्रॅव्हल करून, खूप सारे व्हिडिओज रेकॉर्ड करून, मी आज ह्या स्टेटला आहे, की मी नॅचरली काही गोष्ट रेकॉर्ड करू शकतो. तर मला ही जर्नी शेअर करायची आहे, सो दॅट जे कोणी माझे मित्रमंडळी असणार किंवा पोटेन्शियल फ्युचरमध्ये होणारी कम्युनिटी असणार, त्यांना ही प्लेलिस्ट फायदेशीर राहील. तुम्हाला जर हा कोणी व्हिडिओ शेअर केलाय किंवा सोशल मीडिया अल्गोरिथम्सनी रेकमेंड केला आहे, तर मंडळ आभारी.